हे जे गोरक्षक आहेत त्यांनी गाड्या अडवायच्या, वाहतूक करणाऱ्यांना त्रास द्यायचा आणि म्हणून याच्यामध्ये खंडण्या मागण्याचे प्रकार सुद्धा अनेक घडलेले आहेत। आता ते सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मुंबई, मला वाटतं महाराष्ट्राच्या पोलीस आयुक्तांनी नुकतंच 2 दिवसापूर्वी एक परिपत्रकही काढलेलं आहे की पोलिसाशिवाय कुणालाही गाडी अडवता येणार नाही। परंतु एवढ्यावर ते थांबत नाही, ही वरवरची मलमपट्टी झाली। मुळामध्ये गाईला आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये फार मोठं महत्त्व आहे, देवी मानलं जातं, हे ठीक आहे। परंतु देशी गायीची हत्या कुणीच करत नाही, लक्षात घ्या। देशी गायीमध्ये खिलार आली, सैवाल आली, कंदारी आली, गीर आली, ह्या साऱ्या देशी गायी आहेत। परंतु महाराष्ट्र सरकारनं जो कायदा केलेला आहे तो गोवंश हत्याबंदीचा कायदा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये संकरित गायी, बैल, रेडा यांचाही समावेश आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याला जी जनावरं निरुपयोगी आहेत, विशेषतः संकरित जनावरं, ती शेतीच्या कामाची नाही आहेत, ती भरपूर खातात, रेडा कामाचा नाही आहे, त्याचं नेमकं करायचं काय। आणि त्यामुळं हे जे ह्या अशा भाकड जनावरांची खरेदी विक्री करणारे जे लोक होते ते शेतकऱ्याच्या गोट्यावर जाऊन असे ही जनावरं खरेदी करायचे आणि कत्तलखान्याला पुरवायचे। आता कत्तलखान्याला परवानगी सरकारनंच दिलेली आहे, ती काय बेकायदेशीर कत्तलखाने नाहीत आणि असं असताना या लोकांना विनाकारण त्रास दिला जातोय, हे बरोबर नाही आहे। आणि पहिल्यांदा सरकारनं राज्यपालांचा वटहुकूम काढून देशी गाय वगळता बाकीच्या इतर जनावरांना जे काही कत्तलखान्याला पाठवलं जातं त्याला अडथळा आणू नये, पोलिसांनी सुद्धा अडवू नये, अशी दुरुस्ती करणं गरजेचं आहे असं मला वाटतं।